नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। उमेदवार बदलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली झुंपली आहे। एकनाथ शिंदेंवर भाजपचा दबाव असल्याची टीका विरोधक करू लागलेले आहेत। भाजपच्या दबावात सेनेने उमेदवार बदलले असा विरोधकांचा आरोप आहे, तर तिथं मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळून लावलाय। पहा बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट। स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या। हिंगोली आणि यवतमाळच्या उमेदवार बदलावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। या पुढच्या काळात काय काय होतं ते पाहत रहा असा टोलाही त्यांनी लगावला। हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अजून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत। जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात, ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले। स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजप। आगे आगे देखो होता है। उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या खासदारांना पुन्हा तिकीटही मिळवून देता येत नसल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला। महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी। आणि आपण आता पाहत आहे की ज्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक जरी उमेदवार पडला तरी राजीनामा देईन, त्यांनी तिकीट पण आता देऊ शकत नाहीयेत। हे हाल आता मिंदे गटाचे झालेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला। काही लोकांना यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं की काहीतरी मोठा चेंजेस केला आहे आणि आता शिंदे साहेब एक भाजपच्या दबावाखाली गेले आणि भाजप जसं म्हणेल तसं शिंदे साहेब ऐकतायत। हे जे काही त्यांचे वल्गना चाललेले आहेत त्याच्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही। शिवसेनेनं भावना गवळी, कृपाल तुमाने आणि हेमंत पाटलांचं कापलेलं तिकीट यावरून उद्धव ठाकरे समर्थकांनी आतापासूनच रान उठवलंय। निवडणूक प्रचारामध्ये कापलेल्या तिकिटांचा मुद्दा शिवसेनेसाठी अडचणीचा होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।